नमस्कार मित्रांनो. ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. कसे आहात सर्व? तर आज आपण बघणार आहोत श्री संत बहिणाबाई यांचा अभंग क्रमांक 28 आणि अभंगाचे अर्थ. सर्व व्हिडिओ अर्थासहित आहे. कृपया सर्वांनी व्हिडिओ बघा. तर चला सुरुवात करूया पुढच्या अभंगाला. अभंग क्रमांक 28. कृपा उपजली जयराम स्वामीसी, आले पहायासी भाव माझा, देखोनी तयासी आनंद वाटला, कंठ कोंदटला आनंदाने, मनेची आरती केला नमस्कार, उजिला साचार मना माझी, बहिणी म्हणे त्याचे मनातील हेत, ओळखी निश्चित पांडुरंगा. अर्थ: जयराम स्वामींच्या ठिकाणी माझ्याविषयी कृपा उत्पन्न झाली आणि ते माझा भाव पाहण्यासाठी आले. मला पाहून त्यांना आनंद वाटला आणि आनंदाने त्यांचा कंठ दाटून आला. त्यांना माझा भाव कळल्यामुळे मी मनानेच आर्त होऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांची पूजा केली. श्री संत बहिणाबाई म्हणतात, जयराम स्वामींच्या मनातील हेतू निश्चितच पांडुरंगाला ओळखू आला. अभंग क्रमांक 29. मजवरी दृष्टी कृपेची ओतिली, प्रेमाची गुंतली माळे जैसी, अंतरीची पूजा घेऊन जयराम, गेला तो सप्रेम सस्थाना, उगाची बैसला आसनी नेमस्त, करोनिया नमस्कार भेटून आनंदे, अत्यंत आल्हादे स्वामी सखा, मजही दर्शन दिले अळमाळ, घातला कवळ मुखा माझी, मज म्हणे आलो जयराम भेटीसी, तुझही मानसी ओळखिले, तुम्ही आता इथे नको राहू कदा, आत्मज्ञान बोधान संडियो, बहिणी म्हणे दर्शन दुसरे, मनाच्या व्यापारी तुकोबाचे. अर्थ: जशी आई बाळावर प्रेमाच्या दृष्टीचा वर्षाव करते, तशी जयराम स्वामींची माझ्यावर कृपादृष्टी होती. माझ्या अंतःकरणातील पूजेचा स्वीकार करून जयराम स्वामी प्रेमाने आपल्या स्थानाला गेले. त्यानंतर ते उगीचच आपली चित्तवृत्ती स्वस्थ करून आपल्या आसनावर नेमस्त होऊन बसले. तेव्हा एक अपूर्व घडले. श्री गुरु तुकोबारायांनी जयराम स्वामींना दर्शन दिले. सखा असणारा स्वामी भेटल्यानंतर अत्यंत आनंदाने जयराम स्वामींनी श्री तुकोबारायांना नमस्कार केला. मलाही पुन्हा प्रेमाने दर्शन दिले आणि माझ्या मुखामध्ये प्रसादाचा घास भरविला व मला सांगितले, मी जयराम स्वामींच्या भेटीसाठी आलो व तुझे हे अंतःकरण जाणले. तुम्ही आता येथे मुळीच राहू नका, पुढील प्रवास करा आणि आत्मज्ञानाच्या बोधाला सोडू नका. श्री संत बहिणाबाई म्हणतात, माझ्या मनामध्ये तुकोबारायांच्या दर्शनाची ओढ असल्याने मला दुसऱ्यांदा तुकोबारायांचे दर्शन झाले. अभंग क्रमांक 30. नवल जनासी वाटले म्हणूनी, येती ते धावणी पहावया, भ्रतार हा माझा देखोनी तयासी, माझी या देहासी पीडा करी, न देखावे तया द्वेषी जना प्रती, क्षण चित्ती द्वेष वाढे, म्हणे ही बाईल मरे तरी बरे, ईस का बामरे भेटताती, काय आता धुमारे येईल अंगासी, देवईची पुसी पोट कैसे, बहिणी म्हणे ऐसी व्रतराशी चिंता, जाणूनी अनंता कळो आले. अर्थ: हा सर्व वृत्तांत घडल्यामुळे लोकांना नवल वाटू लागले. त्यामुळे सर्वच मला पाहायला येऊ लागले. माझा पती हे सर्व लोक मला भेटायला का येत आहेत असे पाहून मला त्रास देऊ लागला. हे सर्व लोक मला भेटायला येतात हे त्यांना पाहवले जात नव्हते, म्हणून ते लोकांचा द्वेष करू लागले व त्यांचा द्वेष चित्तामध्ये क्षणाक्षणाला वाढतच राहिला. आणि मग माझे पती म्हणू लागले, ही बायको मेली तरी बरे होईल, हिला हे पामर लोक उगीचच का भेटायला येत आहेत, आता काय हिच्या अंगामध्ये देवाची भुमारी येईल की काय असे वाटत आहे, तो देव हिचे पोट कसे पोषील. श्री संत बहिणाबाई म्हणतात, माझ्या पतीच्या मनामध्ये अशी चिंता वाटू लागली आणि हे भगवंतालाही कळून आले. तर मित्रांनो, अभंग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.